मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी दिव्यांग योजना असेल, इंदिरा गांधी विधवा योजना असेल, अशा विविध प्रकारच्या जर योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला हयातीचा दाखला या ठिकाणी काढला जातो. आता हा हयातीचा दाखला पूर्वी जर का बघितला तर ऑफलाईन पद्धतीने तुमच्या बँकेमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागत होता. पण महाराष्ट्र शासनामार्फत आता तुम्हाला हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढावा अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता खूप साऱ्या बांधवांनी किंवा लाभार्थी बांधवांनी हा हयातीचा दाखला या ठिकाणी काढलेला आहे आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा हयातीचा दाखला काढल्यानंतर आम्ही काय करायचंय किंवा आम्हाला कोण हा दाखला या ठिकाणी काढून देईल आणि ज्या व्यक्तींनी दाखला काढलाय तो दाखला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा का, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. नमस्कार, मी ऋषी करात, तुम्ही पाहतात मराठी सपोर्ट यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर तुम्ही हयातीचा दाखला काढला नसेल तर अजूनही तुम्ही काय करायचंय, तुमच्या जवळचं जे सेतू केंद्र असेल, CSC सेंटर असेल त्यांच्याकडे जायचंय आणि तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला या ठिकाणी काढून घ्यायचा किंवा तुम्ही स्वतः सुद्धा या ठिकाणी हयातीचा दाखला काढू शकता. जर तुम्हाला आला नाही तर तुम्ही सेतू किंवा CSC सेंटर मार्फत किंवा ऑनलाईन सेंटर मार्फत तुम्ही तुमचा दाखला हा काढून घ्यायचा. पहिला प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आणि दुसरा प्रश्न असा येतो की जो आम्ही दाखला काढलाय, आता खूप साऱ्या बांधवांनी या ठिकाणी दाखला काढलाय, तो कसा काढायचा त्या व्हिडिओची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता या ठिकाणी ज्यांनी दाखला काढलाय हयातीचा किंवा आपण त्याला लाईफ सर्टिफिकेट म्हणतो, हा जो दाखला आहे तो दाखला तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा आहे का, तर नाही मित्रांनो. किंवा या ठिकाणी जे लाभार्थी असतील त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं जे सर्टिफिकेट ते कुठेही द्यायची गरज नाही. तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने तुमचा दाखला काढता तर तुमचा दाखला हा ऑटोमॅटिकली तुमच्या तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी जात असतो. त्यामुळे जर तुम्ही लाभार्थी असाल, ऑनलाईन दाखला काढला की तुम्ही या ठिकाणी काहीही करायचं नाही, ऑटोमॅटिकली दाखला या ठिकाणी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जात असतो. याचा शासन निर्णय सुद्धा महाराष्ट्र शासनामार्फत काढण्यात आलाय आणि ज्या बांधवांनी काढला नसेल त्यांची पगार या ठिकाणी थांबवली जाईल. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्याही वेळेस तुम्ही तुमचा हयातीचा दाखला काढसाल त्या महिन्यापासून किंवा त्या दिवसापासून पुढे तुमची ऑटोमॅटिकली पगार या ठिकाणी सुरू होईल. आता दाखला काढायचं काम कोणाचं, तर तहसीलदार असतील किंवा नायब तहसीलदार असेल किंवा तहसील कर्मचारी असतील, यांचं ही जबाबदारी आहे की जे लाभार्थी व्यक्ती आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांचा दाखला काढून घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यांनी दाखला काढला नसेल तर त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. लवकरच तुमच्या तहसील कार्यालयामार्फत तुम्हाला सांगण्यात येईल किंवा त्यांच्याकडून तुमचा दाखला काढून घेण्यात येईल. पण त्यांच्याकडून काढून न घेण्याची वाट बघता तुम्ही तुमच्या जवळच्या सेंटरवरती किंवा स्वतः तुमच्या मोबाईलमधून तुमचा दाखला काढून घ्यायचा आहे. अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. यावरती नवीन काही अपडेट आली तर नक्कीच आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.